दत्त दिगंबर दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे. दत्त दिगंबर दैवत माझे, हृदयी माझ्या नित्य विराजे. दत्त दिगंबर दैवत माझे. अनुसूयेचे सत्व आगळे, अनुसूयेचे सत्व आगळे. तिन्ही देवही झाली बाळे, झाली बाळे. त्रैमूर्ती अवतार मनोहर, त्रैमूर्ती अवतार मनोहर. दीनोद्धारक त्रिभुवनि गाजे. दत्त दिगंबर दैवत माझे. तीन शिरे कर सहा शोभती, तीन शिरे कर सहा शोभती. हास्य मधुर शुभ वदनावरती, हास्य मधुर शुभ वदनावरती. जटाजूट श्री पाय खडा, पाय खडा. भस्म विलेपित कांती साजे. दत्त दिगंबर दैवत माझे. पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ती, पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ती. आनंदाचे आसू झरती, आसू झरती. सारे सात्विक भाव उमलती, भाव उमलती. हळूहळू सरते मी पण माझे. दत्त दिगंबर दैवत माझे, हृदयी माझ्या नित्य विराजे. दत्त दिगंबर दैवत माझे, दैवत माझे. दत्त दिगंबर दैवत माझे. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो दयाळा मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. तापलो गड्या त्रिविध तापे, बहुविध आचरलो पापे. मनाच्या संकल्प विकल्पे, काळीज थर 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 कापे. कितीतरी घेऊ जन्म फेरे, सावळ्या मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. तुम्हाला कामकाज बहुत, वाट पाहू कुठवर पर्यंत. प्राण आला कंठागत, कितीतरी पाहशील बा अंत. तू काम माझे हेच सर्व सुख. तू काम माझे हेच सर्व सुख.
सर्व तुका म्हणे माझे तू सर्व सुखा ओ तुका म्हणे माझे तू सर्व सुखा माझे सर्व विठ्ठल
भरवा तुहा माधवा भरवा तुहा माधवा भरवा सर्व सुधार बापर कुमारे सर्व सुधार बापर कुमादेवी भरे सर्व सुधार बापर कुमादेवी भरे सर्व सुखाचे आगरे बापर कुमार कुमारी बार कुमारी बार कुमारी बार कुमारी बार कुमारी बार कुमारी बार हरी हरी यात कोळ माझे गेले हार पण 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 श्री रंगवाचने आनोने श्री रंगवाचने आनोने किती शिकवाल माझा किती शिकवाल माझा श्रीरंगवाचने आनोने श्रीरंगवाचने आनोने किती शिकवाल माझा किती शिकवाल माझा यात कोळ माझे गेले हार पण 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 श्री रंगवाचने आनोने श्री रंगवाचने आनोने किती शिकवाल माझा वेळा किती शिकवाल माझा वेळा श्रीरंगवाचने आनोने श्रीरंगवाचने आनोने किती शिकवाल माझा वेळा किती शिकवाल माझा वेळा पया गवळा रतनीये रतनीये तया गवळा रतनी 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 आ
माझे गेले हरपुनी याती गुळ माझे गेले हरपुनी श्रीरंगा वाचुनी अनुनही किती शिकवालो मज वेळ वेळा मी तया गोवळा रतली अष्टभोग भोग माते नाही चाड भक्ती प्रेम गोड लिहिले गे माये किती शिकवालो मज वेळ वेळा मी तया गोवळा रतली बाप रखमा देवीवर जेवीचा जिव्हाळा बाप रखमा देवीवर जेवीचा जिव्हाळा काही केल्या वेगळा नव्हे ग माहे किती शिकवालो मज वेळ वेळा मी तया गोवळा रतली विठाला विठाला शरणा संता सद्गुरु दास तुगा दयांचे केली या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा हा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा मुझ लागलो तुमचा मुझ लागलो करुणा करुणा करा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन घालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्तग्रा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावर मस्तक हे पायावर वार करे संताचा ऐके वचन कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडी तो कधी खाली आपण असावे जवळ उठाला 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 गोळ माझे गेले हरपुनी श्रीरंगा वाचोनी अनुनहे
किती शिकवालो मज वेळ भिळा मी तया गोवळा रतली. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचक कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेली गवळण साधकाचे मायबाप योगाची माऊली सकल कंठभूषण आळंदी ज्ञानोबाराय यांची ही गवळण आहे. फार सर्वात सोपी म्हटलं तर ही गवळण आहे की नाही. सगळ्यांच्या पाठामधली आहे आणि प्रत्येक गावामध्ये नेहमीच हीच म्हटली जाते. याती कुळ माझे सर्वात ही सोपी गवळण आहे, सर्वांच्या पाठातलीच आहे. म्हणून सर्वांना पाठ आहे, सर्वांना म्हणता यावं या दृष्टीने या गवळणीची निवड केलेली आहे. आज सालाबाद प्रमाणे या आरडो गावामध्ये दत्त उत्सव जन्म उत्सव सोहळा अखंड हरिनाम सप्ताह गेले किती वर्ष चालू आहे? 12 वर्ष झालेले आहे का नाही. काही कालांतरे कोरोनाच्या काळामध्ये अखंड नामयज्ञ करता आला नाही, पण तरी जन्म उत्सव संपन्न झालेला आहे. म्हणून 12 वर्ष या नामयज्ञाला होतात. पहिलं एक तप झालेलं आहे नाही का. 12 वर्ष म्हणजे एक तप झालेला आहे. अखंड चालू आलेला हा नामयज्ञ 12व्या वर्षी संपन्न होत असताना हा 4 दिवसाचा हा नामयज्ञ म्हणून भगवान परमात्म्याचा प्राकट्य झालेला आहे. भगवान परमात्मा हा जन्माला आलेला आहे आणि त्याच्या जन्मोत्सवानिमित्त हा अखंड नाम यज्ञ आहे का नाही. मग 3 दिवसाचा असो, 5 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, महिन्याचा असो, वर्षाचा असो, कितीही दिवसाचा जरी नामयज्ञ असला तरी त्याची पूर्णता ही काल्याच्या कीर्तनाने होते. काल्याचं कीर्तन झालं की त्या कार्यक्रमाचा समारोप होत असतो. तसा समारोप होत नाही, काल्याच्याच कीर्तनाने समारोप होत असतो. म्हणून ही साधू संतांनी पूर्वी ही नियमावली घालून दिलेली आहे आणि त्या नियमावलीमुळे आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ही वाटचाल करत आहोत है की नाही. मार्गदावून गेले आधी तया निधी संतती. त्यांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्याप्रमाणे आपण ही वाटचाल करत आहोत. म्हणून काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे काय? जीव शिवाचं ऐक्य याला म्हणतात काला. लाह्या आणि दही याचं एकत्रितकरण म्हणजे काला आहे. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहीला आनंदी है का नाही. म्हणून हा काला, ह्या काल्याचा प्रसाद तसा आपल्याला सेवन करता येणार नाही. दही आणि लाह्या हा प्रसाद आपण एकत्रित जरी केला तरी तो प्रसाद होईल, काला होईल, पण तो प्रसाद आपल्याला तसा सेवन करता येणार नाही. का प्रसाद सेवन करता येणार नाही तर त्याची तुकोबारांनी रीत सांगितलेली आहे. तो लाह्या आणि चुरमुरे, लाह्या आणि दही हा जर तसं पाहायला गेलं तर तो प्रसाद आहे, पण तो तसा जर आपण सेवन केला तर ते लाह्या आणि चुरमुरे खाल्ल्यासारखं होईल है का नाही. होईल असं कसं काय म्हणता महाराज तुम्ही? बघा ना, सत्यनारायणाची महापूजा असते त्यावेळेला त्या पूजेकरता आपण काय आणतो? शिरा आणतो, रवा आणतो, डालडा आणतो, अनेक पदार्थ आणतो आणि त्यावेळेला ते साहित्य आणतो. त्यावेळेला आधी तो शिरा करा आणि लोकांना वाटा, घ्या प्रसाद, घ्या प्रसाद. तो प्रसाद होईल का? कधी प्रसाद होईल? ज्या वेळेला भूदेवाने पोथी वाचल्यानंतर आणि मग तो जर प्रसाद केला तर काय म्हणतो आपण? घ्या प्रसाद, घ्या प्रसाद. का? तो शिरा आहे, तो रवा आहे, तो रवा आणि शिराच म्हणा ना, पण नाही. बाभन तात्याने पोथी वाचल्यानंतर त्या पोथीतून आल्यामुळे त्याला तो प्रसादत्व प्राप्त झालेला आहे. नंतर तो प्रसाद होतो. का? भगवान परमात्म्याची कथा केल्यानंतर, गायल्यानंतर तो प्रसाद होत असतो. तसा तो प्रसाद होत नाही. तसं हे काल्याचं कीर्तन भगवान परमात्म्यांच्या लीलाचं वर्णन केल्याशिवाय तो प्रसाद खाता येणार नाही. आणि तसा जर
प्रसाद तसा जर खाल्ला तर ते लाह्या आणि चुरमुरे खाल्ल्यासारखं होईल. लाह्या आणि चुरमुरे खाल्ल्यासारखं होईल. तुकोबाराय म्हणतात तो प्रसाद आम्ही सेवन तसा करणार नाही. आम्ही त्याच्या चरित्राचं गुणगान करू, गीत गाऊ आणि नंतरच तो प्रसाद सेवन करू. मग भगवान परमात्म्याने कुठं लीला केली? गोकुळात केली, मथुरेत केली का द्वारकेमध्ये केली? तर भगवान परमात्म्याने जे गोकुळात जे चरित्र केलेलं आहे त्याच चरित्राचा उच्चार करायचा आहे, इतर चरित्राचा उच्चार करायचा नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान परमात्म्याने जे गोकुळात चरित्र केलेलं आहे त्याच चरित्राचा उच्चार करायचा आहे, इतर चरित्राचा उच्चार करायचा नाही. भगवान परमात्म्याच्या चरित्राचे 3 कालखंड पडतात. 3 कालखंड पडतात, एक द्वारकेतला, एक मथुरेतला आणि एक गोकुळातला, आहे का नाही? मग नेमका विचार करायचा कोणाचा? तर गोकुळातला. आता हे 3 कालखंड का पडतात, कसे पडतात सांगा बरं. तर भगवान परमात्मा ज्या वेळेला गोकुळामध्ये अवतीर्ण झाले, 11.5 वर्ष झाले भगवान, आणि 11.5 वर्ष झाल्यानंतर अक्रूरजी भगवंताला नेण्याकरता आले. गोकुळामध्ये आल्यानंतर नंदाच्या वाड्यासमोर रथ उभा आहे आणि गवळणीला म्हणते आहे, का ग हा रथ नंदाच्या वाड्यावर कोणाचा उभा आहे? गवळणीला म्हणते की हा रथ कोणाचा उभा आहे, कोण आलेला आहे? तर नाथ महाराज त्याचं वर्णन करतात. काय वर्णन करतात? गवळण म्हणती गवळणीला म्हणते गवळणीला, कोठे गे सावळा कारत शृंगारेला सांगे ग मजला. अक्रूर उभा असे बायू साधनी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. अशा ह्या गवळणी मिळवल्यात. अक्रूर उभा आहे, रथ घेऊन उभा आहे. आणि मग नंदाचे पट्टराणी बोलते, बोले नंदाचे पट्टराणी सद्गदित होनी, मथुरेशी चक्रपाणी जातो गे साजनी. विवळ झाले मन वचन ऐकुनी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या घोळणी. नंदाची पट्टराणी ही बोलते, पण मनामध्ये मन सद्गती झालेलं आहे. आणि मग अशी अवस्था त्यांची झाल्यामुळे त्या गवळणी रडू लागल्या, शोक करू लागल्या, आक्रोश करू लागल्या. नाथ महाराजांनी त्या गवळणीमध्ये विस्ताराने वर्णन केलेलं आहे. तो शोक भगवंताला पाहावेना. आणि मग भगवान म्हणले अक्रूरजीला, अक्रूरजी तुम्ही इथून रथ हलवा. देव बोले अक्रूरासी, वेगे हाकी रथासी, है का नाही? या गोपिका शोकासी न पावे नजसे, है का नाही? असं ते पाहना. आणि म्हणून भगवान परमात्मा आणि अक्रूरजी मथुरेमध्ये आले. आणि मथुरेमध्ये आल्यानंतर काय झालं गंमत? जरासंध आणि उग्रसेनाला कंसाने कैद केलं होतं. उग्रसेनाला कंसाने कैद केलं होतं आणि तो स्वतःच गादीवर बसला होता. हे राज्य कुणाचं होतं? उग्रसेनाचं होतं. पण कंस हा अविचारी असल्यामुळे स्वतःच्या आपली मालकी नसताना
दुसरीची मालकीवर तो हात गाजवत होता. मग भगवान परमात्म्याने कंसाला मारलं आणि मारल्यावर उग्रसेनाचं राज्य उग्रसेना दिलं. आता हे राज्य कुणाचं झालं होतं? भगवान परमात्म्याने विजय मिळवला होता, त्याने विजय मिळवला होता, मग त्यानेच घ्यायला पाहिजे होते राज्य, बरोबर की ना? पण नाही, 5000 वर्षाची पूर्वीची ही रीत नीती ज्याचं होतं त्याला देणं ही नीत आहे, ही रीत आहे. आता आहे का तसं? आता कलियुगामध्ये अहो मी केलंय, माझ्यामुळे झालंय, त्याला काय जमलं असतं? मी केलेलं हे माझंच झालेलं आहे, आपण असं म्हणतो. पण 5000 वर्षापूर्वीची रीत भगवान परमात्म्याने ती रीत सांगून दिली की हे उग्रसेनाचं राज्य आहे. जरी मी विजय मिळवला असला पण ज्याचं आहे त्याला देणं हे रीत आहे. भगवान परमात्म्याने उग्रसेना राज्य दिलं, राज्यावर बसवलं आणि बसवल्यावर कंसाला मारल्यावर जरासंधाच्या त्या मुली त्या आपला पती मेल्यामुळे त्या विधवा झाल्या आणि मग जरासंध हा कोणाचा? कंसाचा सासरा. तो चिडला, भगवान परमात्म्यावर स्वारी करू लागला. घनघोर असं युद्ध झालं. युद्धाला यायचा पण टिकत नसते, युद्धाला यायचं पण टिकत नसते. बरेच वर्ष युद्ध चालू झालं पण युद्धाला यायचा पळून जायचा. देवाला वाटलं आपल्यामुळे हा जनतेला उपद्रव होत आहे. चांगली माणसं लगेच ओळखतात. आपल्यामुळे जर समाजाला दुसऱ्याला त्रास होत असेल तर आपलं इथं थांबणं काम नाही. आपण ती चांगली जाणकार माणसंच ओळखतात. पण काही माणसं हलतच नाही की यांना त्रास होत आहे, आपण कसं जायला पाहिजे हा लोक विचार करत नाही. भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं आपण जाऊया. भगवान परमात्म्याने मथुरा सोडली आणि द्वारकापुरी, समुद्रातून द्वारकापुरी मागून घेतली आणि तिथे द्वारकेमध्ये भगवंतांनी राज्य केलं. ते राज्य कसं केलं? काही चिंता कवनेविषयी करी देव द्वारकेचे राज्य. बालक्रीडेच्या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, कोणाला कशाची नाही, कधीच नाही आणि केव्हाच नाही असं राज्य केलं. कधी? 5000 वर्षापूर्वी द्वारकेमध्ये भगवंताने असं राज्य केलं. आताचं राज्य कसं आहे? अहो कशाची चिंता आहे? कोणाची आहे? कोणाला पण आहे आणि कधी पण आहे का नाही? कधी पण आणि कशाची पण, कोणाला पण चिंता आहे. पण भगवंताने असं राज्य केलं द्वारकेमध्ये की कशाची चिंता नाही आणि कोणालाच नाही, असं भगवंताने राज्य केलं. म्हणून द्वारकेमध्ये आणि गोकुळामध्ये आणि मथुरेमध्ये असे हे 3 कालखंड पडतात. 3 कालखंड पडतात. म्हणून आपल्याला जे भगवंताने गोकुळामध्ये चरित्र गायलेलं आहे त्या चरित्राचा उच्चार करायचा आहे. विठ्ठला विठ्ठला चला आपण गवळणीचा विचार करूया. ज्ञानोबरायाने ही मांदियाळी जमवली, दयाने घातली मुक्तींची गावदी, मिळविले मांदे वैष्णवांची, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. हे का नाही? ज्ञानोबरायांनी ही मांदियाळी वारकऱ्यांची जमवली. आपण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो, धन्य आहे. दुसरी गोष्ट, साधू संतांच्या पवित्र अशा भूमीमध्ये जन्माला आलो, फार मोठं परम भाग्याचं लक्षण आहे. शिवाय दुसरी गोष्ट, भारतामध्ये जन्माला आलो, हे आणखीन भाग्याचं लक्षण आहे. हे का नाही? एकनाथ महाराजांनी सांगितले, भरतखंडे नरदे प्राप्ती, हे परम भाग्याची संपत्ती. भारतामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये हे का नाही पावन कुळामध्ये आपण जन्माला आलो. पवित्र ते कुळ पावन तो जेते हरीचे दास हे का नाही, अशा साधू संतांच्या कुळामध्ये पवित्र भूमीमध्ये आपण जन्माला आलो, फार भाग्यवान आहे. म्हणून तुकोबराय, ज्ञानोबराय या गवळणीचा विचार करत असताना गोकुळामधलं हे चरित्र आहे. पहा, गोकुळामधलं हे चरित्र आहे. गोकुळाच्या बाहेरच 15 ते 20 किलोमीटर अंतरावर एक गाव आहे आणि त्या गावामध्ये या गवळणीची भूमिका अशी आहे.
20 किलोमीटर अंतरावर गाव आहे आणि त्या गावामधले पाटील घराणं आहे. पाटील तर माझ्याच पुढे बसलेले आहेत. पाटील घराणं आहे, देशमुख घराणं आहे, 96 कुळी. पहिली ती तो रिवाज होता. अशा कुळामध्ये एक हरिभक्ती करणारी मुलगी जन्माला आली आणि ती मुलगी जन्माला आल्यावर ती म्हणू लागली, लहानपणापासूनच तिला भक्तीचं वेड, नामस्मरणाचं वेड. कोणाला? त्या मुलीला. अरे लहानपणापासूनच ती म्हणायची, मला भक्ती, भगवान परमात्मा, देव, नामचिंतन हे मला आवडतं आहे. हेच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावे माया संसार ठेविले अनंते, तैसे ती राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. तिची ती भक्ती 5 वर्षापासून तिला देवाचं वेळ. बरं का, गोकुळाच्या 20 किलोमीटर अंतरावर ते गाव होतं. सतत ती भजन आसन कुठं तर भजनाला जायची, कीर्तन आसन तर कीर्तनाला जायची, वारी आसन तर वारकऱ्यामध्ये ती सामील व्हायची. तिने ती भक्तीची पराकाष्ठा ही सतत चालू ठेवली. भक्तीमध्ये खंड पडू दिला नाही. आपण जर भक्ती चालू केली, 1 वर्षी जातो तर दुसऱ्या वर्षी, का हो तुम्ही गेल्या वर्षी वारीला होते, या वर्षी आलेच नाही, हो लय कामं होती, जमलंच नाही यायला. पण तशी तिची ती भक्तीची तिने खंड पडू दिला नाही. आपलं क्षणाक्षणाला पालटतंय, क्षणाक्षणाला आपल्या भक्तीमध्ये पलट होतो, है का नाही? तुकोबारायांनी सांगली, गाढवाचे ताने पालट दे क्षणोक्षणे, है का नाही? गाढवाचं बारीक बछड ते लहानपणीच किती सुंदर गोंडस असतं, सुंदर असतं, पण ते जसं जसं वाढतं ना तसं तसं त्याचा रंग पालटतो. तसं आपली समाजात काही माणसं आहेत, या वर्षी करतील, दुसऱ्या वर्षी करतीलच, असं क्षणाक्षणाला आपला हा रंग पलटतो आहे. तुकोबारायांनी सांगितले, गाढवाचे ताने क्षणोक्षणे पालटते, है का नाही? म्हणून तिचा तो भक्तीचा वेग हा वाढत गेला आणि ती वयाने थोडी मोठी होऊ लागल्यावर वडिलांनी विचार केला की आता ही आपली मुलगी वयात आली, मग हिचं लग्न करायला पाहिजे. लोकांनी विचार केला, सगळे तयारीला लागले की आपल्या मुलीचं लग्न करायचं आहे. पण ती म्हणू लागली, मला मुलगा जो करायचा आहे, माझा पती हा कुठला पाहिजे? गोकुळातला पाहिजे. मला जो मुलगा पाहिजे तो गोकुळातला पाहिजे. पहा, गोकुळातलाच पाहिजे. का गोकुळातला पाहिजे? गोकुळातला जर मला पती भेटला तर मला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन होईल, म्हणून मला तोच पती पाहिजे. इतरत्र पती मला नको आहे. कर्मसंयोगाने शोधता तिला गोकुळातलाच पती भेटला. बरं का, पती भेटला. लग्न सोहळा मोठा थाटामाटात झाल्यावर तिचं मनोरथ पूर्ण झालं. कारण आपण जशी अपेक्षा कराल, आपण जसं इच्छा कराल, तसं भगवान परमात्मा आपली इच्छा पूर्ण करत असतो, है का नाही? तुका म्हणे इच्छा, भगवान परमात्मा तशी त्याची इच्छा तो पूर्ण करत असतो. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व कार्य जुडा मनोरथ, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करे पूर्ण मनोरथ, है का नाही? फक्त आपण त्याची भक्ती केली, त्याला अडवलं की ती इच्छा आपल्याप्रमाणे होत असते. आपलं मनोगत भगवान परमात्मा जाणतो आणि ती आपली भावना, ते आपलं प्रेम
तो आपला संकल्प भगवान परमात्मा पूर्ण करत असतो. तिला गोकुळातला पती भेटला आणि पती भेटल्यावर तिला आनंद झाला. भाग्याचा उदय ते हे जोडे संतपाय, हे का नाही? भाग्याचा उदय, माझ्या जीवनात आज भाग्य उदयाला आलेलं आहे. भाग्य उदयाला आलं. पहा, कोणाच्या काही भाग्य आपलं उजळलं, आनंद झाला तर आपण काय म्हणतो, अहो माझ्यासारखा कोणीच नाही. आज आनंदच आनंद आहे, आनंदच आहे. तुकोबारायच्या जीवनात सुद्धा हा आनंद प्राप्त झाला. त्यावेळेला तुकोबारायांचं हेच म्हणणं आहे, हेच शब्द आहे, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, है का नाही? भगवान परमात्म्याचं दर्शन झालं. पद्मनाभ संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला, हे का नाही? देवाचं दर्शन झालं, देव भेटला की त्या भाग्याला पारावारा नाही. तशी ती मुलगी म्हणते आहे, आज माझं भाग्य उदयाला आलंय. मला गोकुळातला पती भेटला, गोकुळातला पती भेटला. मग ते गोकुळातला पती भेटल्यावर आनंदच आनंद झाला तिला. आणि लग्न सोहळा झाला. लग्न सोहळा झाल्यावर ती नांदायला आली. कुठं? सासऱ्याला नांदायला आली. आणि नांदायला आल्यावर आपल्या पतीला म्हणते आहे, पती देवा आपण काय करू, भगवान परमात्म्याच्या दर्शनाला जाऊ, चला. कोणाला म्हणते? आपल्या पतीला म्हणते. तर तिचे पती काय म्हणतात, अगं तुला माहित आहे का, आपलं पाटील घराणं आहे, 96 कुळीचं देशमुखी हे आपलं घराणं आहे. आपण घराच्या बाहेर स्त्रीने जायचं नाही, स्त्रीने जायचं नाही, ही रीत आहे. आताच्या मुली ऐकतात का? अहो नवऱ्याचं ऐकत नाही, सासूचं ऐकत नाही, सासऱ्याचं ऐकत नाही. जायचं म्हटलं की घेतली पिशवी की लगेच. पण 5000 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे, ही कथा आहे. त्यावेळेला अशी रीत होती की नवऱ्याने सांगितल्याशिवाय, सासऱ्याने सांगितल्याशिवाय, सासूने सांगितल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही. पदर सुद्धा असा डोक्यावर घ्यायचा आहे, चेहरा सुद्धा दाखवायचा नाही. तो पती तिचा म्हणू लागला, आपल्याला तसं जाता येणार नाही, तू हट्ट सोड. तिला वाटलं गोकुळातला पती भेटून जर आपल्याला भगवंताचं दर्शन होत नसेल तर काय फायदा आहे, काय फायदा आहे, है का नाही? काय फायदा आहे? विचार केला, विचार केला, बरेच दिवस विचार केला. कानया रे जगजेठी देई भेटी एक वेळा, है का नाही? ती विनंती करते, भेटी लागे जीवा लागले से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, है का नाही? अशी ती वाट पाहते, पण तिला का देव भेटायला तयार नाही. गोकुळातला पती भेटून तिला देवाचं दर्शन होईना. भरपूर तिने अट्टहास केला, पण तिला का देवाचं दर्शन होईना आणि घराच्या बाहेर पडता येईना. मग रात्रीचे 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले. पहाटाच्या सुमारे तिने 2 वाजता घर सोडलं, बर का पाटील. 2 वाजता तिने घर सोडलं आणि जंगलामध्ये गेली आणि भगवान परमात्म्याचं चिंतन करत बसली. एकांतामध्ये पहा, एकांतामध्ये चिंतन केल्याशिवाय भगवान परमात्म्याची भेट होत नाही. काहीतरी दिल्याशिवाय काहीतरी मिळत, ही मराठी म्हण आहे. पेरल्याशिवाय उगवत नाही, है का नाही? तपविन दैवत धीरल्याविन प्राप्त, गुजेविन हित कोण सांगे, है का नाही? दिल्याशिवाय प्राप्ती नाही. म्हणून तिने संसार सोडला, संसार सोडला. आताच्या मुली काय, आता कलियुगामध्ये कशी परिस्थिती आहे, कशी परिस्थिती आहे. अहो हिने देवासाठी संसार सोडला, देवासाठी घरदार सोडलं. आताची मुलंही पळून जातात आणि मुलगीही पळून जाते, दोन्ही पळून जातात. कधी आईबापांचं ऐकत नाही. आईबाप सांगतात, अगं हे मुली असं करू नको. दोघच रात्रीचे पसार होतात. त्याला काय म्हणतात? लव्ह मॅरेज.
प्रेम आहे का नाही. काहींचं लग्न ठरतं बळजुबरीने. अहो नवरदेव येतो तर नवरी पळूनच जाते. अशी ही आता कलियुगामध्ये परिस्थिती आहे. मला असा पती कसा पाहिजे, माझ्या मताप्रमाणे पाहिजे. इंजिनियर पाहिजे, उद्योगपती पाहिजे, मिलिटरीमॅन पाहिजे, अशी आताच्या मुलींची अपेक्षा असते आता या कलियुगामध्ये. पण तिला कोणती अपेक्षा, गोकुळामधला पती पाहिजे, हरिभक्ती पाहिजे, साधना करणारा पाहिजे, देवाचा ज्याला वेळ आहे तो मला पती पाहिजे, मला दुसरा पती नको आहे. म्हणून ती पळून गेली. ह्या कलियुगामधली तशी रीत नाही. म्हणून त्या पाटील घराण्यामध्ये लोक चर्चा करू लागली. पाटलाची सून पळून गेली. सर्व चर्चा पसरली. शोध घेऊ लागले. ती मुलगी काय सापडायला तयार नाही. गुराखी जंगलामध्ये गेला. गुरं घेऊन त्याने पाहिली, अरे ही तर पाटलाची सून आहे. काय रंगूबाई, तू इथे काय करते? म्हणे मी त्या भगवान परमात्म्याला वरलेला आहे. एकच धरेला चित्ते आम्ही रखुमाईचा पती, है का नाही. मी त्याला वरलेला आहे. मी दुसरा कुणाला वरलेलं नाही. मी त्या भगवान परमात्म्याशी रत झालेली आहे. मी आता घरी येऊ शकत नाही. तो गुराखी घरी आला आणि पाटलाला सांगू लागला, पाटील तुमची सून तिथे नामस्मरण करते आहे. तिथं आहे जंगलामध्ये. मग पाटील, त्या पाटलाचा मुलगा, सर्व आप्तेष्ट नातेवाईक सगळे त्या जंगलामध्ये आले आणि पाहतात ही खडकावर देवाचं श्रीकृष्ण 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 असं नामचिंतन करते आहे. हे रंगूबाई काय करते आहे? चल घरी. ती म्हणते मी घरी येऊ शकत नाही. काय येऊ शकत नाही? मी त्या भगवान परमात्म्याला वरलेलं आहे. माझं त्या भगवान परमात्म्याने चित्त हरण केलेलं आहे. मी आता घरी येऊ कशी? आता तैसे जाऊ घरा, लोहे भरा लौकू घे. हरिणे माझे हरले चित्त, भारवीत विसरले, है का नाही. माझं त्या हरिणे चित्त हरण केलेलं आहे. मी आता घरी येऊ कशी? तुला घरचा रस्ता दिसत नाही? ती म्हणते मला रस्ता दिसत नाही. तुकोवरायची हिंदी एवढं नाही. मैं भोले घर जाने भाट, गोरस बेचनाए हट, कानारे मनमोहन लाल, सबई विसरू देखे गोपाल, है का नाही. मी रस्ता घरचा विसरले. मी घरी येऊ कशी? मी येऊ शकत नाही. मी त्या भगवान परमात्म्याला वरलेलं आहे. पाटील म्हणतो आपलं शान नाव कुळीचं पाटील घराणं आहे, देशमुखी घराणं आहे. आपली जात गोत तू काय पाहते का नाही? मी म्हणली जातही पाहत नाही आणि गोतही पाहत नाही. मी आता सगळ्याला विसरलेलं आहे आणि त्या भगवान परमात्म्याशी रत झालेलं आहे. हे ज्ञानोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. याती कुळ माझे, याती कुळ माझ गेलं हार, याती कुळ